नमस्कार. जय संविधान. मी ज्ञानराज शिंदे आपल्या सर्वांचं महानायक ऑनलाईनमध्ये स्वागत करतो. खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी तसेच सार्वजनिक क्षेत्रातल्या 2 महत्त्वाच्या बँकांचा खाजगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आज दिनांक 16 व 17 डिसेंबर रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी केतन कोलते यांच्याकडून. केंद्र सरकारने बँकेच्या खाजगीकरणाबद्दल निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचारी 2 दिवस संपावर गेलेले आहेत. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांचे कामं देखील ठप्प झालेले आहेत. आपण त्यांच्याशी विचारून घेऊया की त्यांना काय त्रास झाला याबद्दल. केंद्र सरकारने जो निर्णय घेतला खाजगीकरणाचा आणि त्याचा परिपाक म्हणून आपण आज बँकेचा संप बघतो आहोत. संप ही दुर्दैवी बाब आहे. आमचे वैयक्तिक कामं सगळे आर्थिक उलाढाल थांबलेले आहेत. परंतु याचा मूळ जर समजा पाळमुळं शोधायचे असेल तर केंद्र सरकारचे आर्थिक नीती धोरण याला ही सगळी जबाबदार आहे. आणि हा जो खाजगीकरणाचा निर्णय असेल त्यांनी त्याच्यात फेरविचार करून नवीन निर्णय घ्यावा आणि ज्याच्यातून जनतेला आणि कर्मचाऱ्यांना सुलभतेचा मार्ग दाखवावा. है वो डिसीजन जो है एसबीआई के बैंक ऑफ इंडिया के एम्प्लॉयज़ को कॉन्फिडेंस में लेके आना चाहिए. आज मैं बैंक में कुछ काम के लिए आया हूँ तो मुझे पता चला है कि यहाँ 2 दिन की स्ट्राइक है. बैंक आज और कल बंद है और ये स्ट्राइक जो है एम्प्लॉयज़ कर रहे हैं टू प्रोटेस्ट अगेंस्ट द प्राइवेटाइजेशन ऑफ दिस बैंक. सो दिस इज़ वेरी क्लियर दैट द गवर्नमेंट हैज़ नॉट टेकन द एम्प्लॉयज़ इनटू कॉन्फिडेंस बिफोर गोइंग अहेड एंड टेकिंग द डिसीजन ऑफ प्राइवेटाइजेशन. सो दिस इज़ फॉर श्योर ये जो है स्टाफ और उनकी मर्ज़ी के ख़िलाफ़ हो रहा है एंड दे आर प्रोटेस्टिंग अगेंस्ट इट. सो उस हिसाब से देखा जाए तो आई थिंक दे शुड गेट इनटू अ कन्वर्सेशन डिस्कशन विद द एम्प्लॉयज़, गेट देम इनटू कॉन्फिडेंस, देन ओनली गो अहेड एंड इम्प्लीमेंट इट. सो मेरा ये बोलना है भाई इसके बारे में. आज आप बैंक में आए थे, आपका कुछ काम रह गया, तो उसके बारे में आप क्या बताएं? अब क्या, द बैंक में आए, काम रह गया है, नाउ वी हैव टू वेट एंड वी डोंट नो हाउ लॉन्ग दिस विल कंटिन्यू. सो इफ़ इट कंटिन्यूज हमारा काम ऐसे ही रहता रहेगा और कॉमन आदमी ऐसे ही सफ़र करेगा इसके बाद इस स्ट्राइक की वजह से. अगेन after farmers protest we see one more protest coming in from the state government or from the employees which are hired by the government itself. So this is not democracy, this is kind of dictatorship I can say now. ये गवर्नमेंट ने जो डिसीजन लिया है, तो आप गवर्नमेंट को क्या सजेस्ट करना चाहेंगे एक कॉमन मैन हो? As a common man, as a citizen of India, I would like to suggest the government that this government has been brought into power by the common people. Okay, so they definitely have to consider the concerns, the wishes and the demands of the common people before they take any decision, before they go and implement any harsh actions which could hamper the growth, the development of the common people. The government has to look into it. तो मेरा तो यही कहना है भाई गवर्नमेंट को, एज अ कॉमन मैन, बिकॉज वी आर द वन हु आर वोटिंग यू इनटू पावर. सो प्लीज लुक इनटू आवर कंसर्न्स बिफोर टेकिंग एनी डिसीजंस और प्राइवेटाइजिंग द गवर्नमेंट सेक्टर्स. माझ्यासोबत अजून नागरिक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. हे खाजगीकरण व्हायलाच नाही पाहिजे, कारण आपली जे कॅश डिपॉझिट आहे त्याची सेफ्टी नाही आहे. बाहेरचे जे लोक आहे उद्योगपतीच्या हातात जर बँक गेले तर ते बाहेर निश्चित पळून जाणार. हे तर 100% आहे, कारण भरपूर गेले. गव्हर्नमेंट बी कदरलं त्यांना आणण्यासाठी, तिकडे बी सरकार आपल्याला साथ देत नाही. त्याच्याकरताना खाजगीकरण व्हायला नाही पाहिजे. नाही, खाजगीकरण तर नाहीच झालं पाहिजे. जे गव्हर्नमेंटचं आहे ते गव्हर्नमेंटनीच त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि एक तर खाजगीकरण केल्यामुळे सामान्य लोकांची खूप सारी पिळवणूक होणार आहे. योग्य वेळेने ही सगळी दडपशाही होणार आहे. जे आहे गव्हर्नमेंटनीच त्याच्यावर रेग्युलेशन करून हे असे स्ट्राईक वगैरे करून म्हणजे केला स्ट्राईक तर खाजगीकरण होऊ नये म्हणून केला असेल तर ठीक आहे. खाजगीकरण व्हावं म्हणून आता मला माहिती नाही कशामुळे स्ट्राईक आहे, पण खाजगीकरणाच्या मी सक्त विरोधात आहे. गव्हर्नमेंटनीच निर्णय घ्यावा हा, आणि गव्हर्नमेंटची बॉडी असली पाहिजे बँकेवर. बँकेतील आज तुम्ही इथं आला होता, तुमचं काय काम? मला चेक भरायचा होता, आता तो 4 दिवस लेट होतोय. कारण एक चक्कर झाली, पेट्रोल जळालं, म्हणजे इथपर्यंत त्याचा वेळ वाया गेला. तर हे स्ट्राईक होणं बरोबरच नाही आहे. आणि झाला असेल तर तो प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात झाला असेल तर ओके. प्रायव्हेटायझेशन बँकेचं झालं नाही पाहिजे ह्या मताची मी आहे. चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. असं खाजगीकरण नाही करायला पाहिजे याचं. आता बँक बंद असल्यामुळं माझे जे काय हे काम होतं माझं बँकिंगचं, ठीक आहे, माझे त्याच्यात ट्रान्झॅक्शन होते, ते ट्रान्झॅक्शन थांबलेले. अशा अनेक जणांना त्याचा त्रास होतो आहे. त्याच्यामुळं बँक जो काय सरकारचा जो काय असेल ठीक आहे निर्णय, तो न हे करता गव्हर्नमेंटनं आपल्या
पब्लिकला हे वेटेज धरायचं काम नाही करायला पाहिजे. ठीक आहे. या निर्णयाबद्दल म्हणजे सरकारला तुम्ही काय सूचना देऊ इच्छिता एक सामान्य नागरिक म्हणून? जर खाजगीकरण करायचं असेल तर लोकांच्या फंडचं सिक्युरिटी काय असणार आहे बाबा. ठीक आहे. हा एक मुद्दा आहे. प्रायव्हेट बँकाची काही खरं नाहीत ना, त्याच्यामध्ये सिक्युरिटी आहे. ते प्रायव्हेट बँकची बँकाची काही खरं नाही, ते निर्णय बरोबर नाही. आणि बँकेचे जे कर्मचारी संपावर गेले त्याच्यामुळे तुमचं वैयक्तिक काम काय अडलंय आणि तुम्ही कशासाठी तिथं आला होता? मी पासबुक एंट्रीसाठी आलो होतो, पण ते संपामुळे ते एंट्री करू शकलो नाही. काय? आमच्या सरकारला म्हणणं आहे की खाजगीकरण करू नये, ते बरोबर नाही तुमच्या बेसिकली, आणि ते मागे घ्या. खाजगीकरण थांबलं पाहिजे. सर्वसामान्यांचे कामं होणार नाही. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? नाही, योग्य नाही. का का तुम्हाला योग्य वाटत नाही? खाजगीकरण झाल्यामुळे सर्वसामान्यांचे कामच होणार नाही ना. सर्व ऑनलाईन पद्धत. बँकेकडे जरी बघितलं तर 500 रुपये कट्टीची शक्यता आहे बाहेरून. अशी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की बँकेचं खाजगीकरण झालं नाही पाहिजे? नाही, थांबलं पाहिजे. काका तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकारने जो बँकेबद्दल निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खाजगीकरणामुळे जे सामान्य माणसाचं आयुष्य आहे ते फार बिकट होईल आणि प्रत्यक्ष जी त्यांना जी पाहिजे जी गरज आहे ती गरज योग्य वेळेला भागली जाणार नाही. खाजगीकरणामुळे अनेकांना आज जे आपण जे प्रश्नाला सामोरं जातो आहे की 2-2 दिवस 3-3 दिवस सलग बँका बंद आहे, त्याच्यामुळं अनेकांचे 3-3 दिवसाचे व्यवहार ठप्प होणार. त्याच्या विरोधात सरकारने जो निर्णय घेतला तो मागे घ्यावा आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा अशी मला एक चेक टाकायचा होता कलेक्शनसाठी, पण तिथे कुठल्याच प्रकारचं साहित्य इथं उपलब्ध नसल्यामुळे चेक पण टाकले येते अडचण येते. आताच आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कुठेतरी केंद्र सरकारबद्दल लोकांना नाराजी दिसून येत आहे. महानायक ऑनलाईन, औरंगाबाद.